मागील 2.5 वर्षापासून महायुती राज्यात कार्यरत आहे। आमचे आदरणीय माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून महायुती सरकार हे जोरदार काम करत आहे। कारण त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरची एवढी मोठी कामं केली आहेत। अन्न, वस्त्र, निवारा हे देण्याची गरज शासनाची असते, पण त्याच्याही पेक्षा हटके अशा काही योजना त्यांनी महाराष्ट्राच्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना किंवा घरातल्या युवकांसाठी योजना आहे, वृद्धांसाठी योजना आहे, अपंगांसाठी योजना आहे। म्हणजे कुटुंब हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ज्या ज्या योजना या महाराष्ट्रात चालू केल्या त्याचं नक्कीच फळ त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये लागेल। म्हणजे लोकांच्या काय भावना असतात ह्या आपल्याला बघायला मिळतात। मध्यंतरी मी आदरणीय शिंदे साहेबांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेलो होतो। मी वर्षा बंगल्यावरून उतरून गाडीमध्ये बसलो ओलामध्ये, तर ओलाचा ड्रायव्हर मला म्हणायला लागला की तुम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होता काय? तर तो एवढा त्या लाडक्या बहिणीबद्दल भरभरून बोलत होता की तो म्हणाला, साहेब पहिले 1500 रुपये ज्याला मला मिळाले तेव्हा त्या पहिल्या 1500 रुपयातून मी मुलांसाठी दप्तर घेतली आणि त्या वेळेला जरा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण जमा झाले होते 3000 रुपये। तो म्हणाला आता मी यावर्षी दिवाळीला मुलांना कपडे घेणार। म्हणजे लोकांच्या भावना बघा, लोकांच्या भावना किती ह्या आमच्या महायुती सरकारने जपल्या त्या तुम्ही लक्षात घ्या। कारण लक्षात ठेवा, इकॉनॉमी त्यांची आर्थिक गणित सगळी शासन आपापल्या स्तरावर सोडत असते, त्याच्याबद्दल चिंता करण्याची काही कारण नाही। जसं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना 1500 रुपयाच्या नंतर आता 2100 रुपयाची होणार आहे योजना। त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही आणि भविष्यात ह्या योजनेमध्ये वाढच होईल। एक अशी आदर्श योजना या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यामुळे महायुतीचं काम बघून लोक त्यांना नक्की मत देणार। फक्त लोकांपर्यंत ती कामं पोहोचवण्याची गरज आहे।